हा प्रश्न नीट 1995 म्हणजेच AIPMT 1995 ऍटम्स या चॅप्टरवर विचारले बघा. व्हेन ए हायड्रोजन ऍटम इज रेज्ड फ्रॉम दी ग्राउंड स्टेट टू अन एक्साइटेड स्टेट. ऑप्शन ए, both kinetic energy and potential energy increases. B, both kinetic energy and potential energy decrease. C, the potential energy decreases and kinetic energy increases. And D, the potential energy increases and kinetic energy decreases. आता बघा, हायड्रोजन ऍटम जेव्हा तुमचा एक्साइटेड स्टेट टू ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट जातो असं सांगितलंय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो प्लस 1/8πε0 E²/r. म्हणजे प्रपोर्शन कसं आहे, इनव्हर्स आहे आणि इथं पॉझिटिव्ह साईन आहे. आले लक्षात. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो मायनस 1/4πε0 E²/r. आता इथे वजा चिन्ह आल्यामुळे काय होत जातं बघा, तर जसं जसं आपण वरवर जाणार आहे तसं तसं निगेटिव्ह साईन म्हणजे आर कमी झालं तर निगेटिव्ह साईन तुमचं जे काही आहे ते कमी होत जाणार आहे आणि निगेटिव्ह साईन कमी होत आहे याचा अर्थ एनर्जी वाढत असते. समजलं का. आणि म्हणून ग्राउंड टू एक्साइटेड स्टेट जाताना पोटेन्शियल एनर्जी ही इन्क्रीज होते हे निगेटिव्ह साईन आल्यामुळं आणि कायनेटिक एनर्जी ही तुमची डिक्रीज होते. कायनेटिक एनर्जी डिक्रीज पाहिजे बघा इथं. तर कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. आणि उलट जेव्हा तुम्हाला आता कन्सेप्ट कशा रिपीट होतात, तर जेव्हा तुम्ही ग्राउंड टू एक्साइटेड जाल तेव्हा हे होणार आणि एक्साइटेड टू ग्राउंड तुमचा हायड्रोजन ऍटम येईल तेव्हा उलट होईल. पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होईल आणि कायनेटिक एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. तर या पद्धतीने कन्सेप्ट लक्षात ठेवा. प्रश्न जुना जरी असला तरी कन्सेप्ट रिपीट होतात म्हणून आपण घेतलेला आहे. तर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.